Good morning, student. Welcome to e-learning program. In last period, we have studied 5 applications of derivative. That is, first application of derivative to tangent and normal. Second application, derivative as a rate measure. Third application, approximations. Fourth number, Rolle's theorem and Lagrange's mean value theorem. Fifth number, increasing and decreasing function. असे आपण 5 ऍप्लिकेशन जे आहेत ते 5 ऍप्लिकेशन आपण पाठीमागच्या तासाला पाहिले होते. आता लास्ट ऍप्लिकेशन जे आहे, लास्ट ऍप्लिकेशन मॅक्झिमा आणि मिनिमा हे जे ऍप्लिकेशन आहेत ते आपण या तासाला आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला करूया मॅक्झिमा अँड मिनिमा. फर्स्ट मॅक्झिमा 6 नंबरचं जे ऍप्लिकेशन आहे मॅक्झिमा अँड मिनिमा. मॅक्झिमा ऑफ ए फंक्शन एफ ऑफ एक्स. सुरुवातीला मॅक्झिमम केव्हा म्हणायचं फंक्शनला? फंक्शन एक डायग्राम आहे पहा. एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे, कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे. त्यानंतर सी पॉइंट आहे एक्स ॲक्सिसवर. त्या सी पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू आहे एफ ऑफ सी. आता डेफिनेशन पाहू. Function f of x is said to be maximum at point x equal to c if the value of the function at x equal to c is greater than any other values of f of x in delta in neighborhood of point c. That is, for a small delta greater than 0 and for x belongs to open interval c minus delta and c plus delta, we have f of c is greater than f of x. Thus, the value f of c is called maxima of f of x. आता ही जी डेफिनेशन आहे, तर मॅक्झिमम फंक्शन कशाला म्हणायचं? A function f of x is said to be maximum at x equal to c if or f of c ची जी व्हॅल्यू आहे ही ऑलवेज ग्रेटर दॅन f of x for x belongs to open interval c minus delta and c plus delta. c पॉइंटला जी व्हॅल्यू आहे फंक्शन f of c ची व्हॅल्यू ती ग्रेटर दॅन असली पाहिजे. कशापेक्षा? तर f of x पेक्षा. x कुठल्या व्हॅल्यू घेणार मग? तर x बिलॉंग टू c ओपन इंटरवल c मायनस डेल्टा अँड c प्लस डेल्टा. तर ही जी f of c व्हॅल्यू आहे, या f of c व्हॅल्यूला म्हणायचं मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन f of x. Thus, the function f of x will have maximum at x equal to c if f of x is increasing in the interval x is less than c greater than c minus delta and decreasing in c x is less than c plus delta and greater than c. म्हणजे c पॉइंटच्या लेफ्ट साइडला हे जे फंक्शन आहे हे इन्क्रीजिंग असलं पाहिजे आणि सी च्या राईट साइडला ते फंक्शन कसं असलं पाहिजे? डिक्रीजिंग असलं पाहिजे. असं जर असेल तर सी पॉइंटला जी व्हॅल्यू असेल फंक्शनची एफ ऑफ सी ची ते व्हॅल्यू म्हणजेच मॅक्झिमम व्हॅल्यू. असंच मिनिमा ऑफ ए फंक्शन पाहूया. एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे पहा. कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे. त्यानंतर सी पॉइंट आहे. सी पॉइंटला जी व्हॅल्यू आहे फंक्शनची किंवा सी पॉइंटला कर्ववर जो पॉइंट आहे त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट आहेत सी आणि एफ ऑफ सी. एक्स कोऑर्डिनेट सी, वाय कोऑर्डिनेट एफ ऑफ सी. डेफिनेशन. अ फंक्शन एफ ऑफ एक्स इज सेड टू हॅव मिनिमम ॲट पॉइंट एक्स इक्वल टू सी इफ the value of the function at x equal to c is less than any other value of f of x
in a delta neighborhood of C. That is, for small delta greater than 0 and f of x, and for x belongs to open interval C minus delta and C plus delta, we have f of C is greater than f of x. Then the value f of C is called minimum value of f of x. तर definition काय आहे? Function f of x is said to be minimum at x equal to C if f of C is less than f of x for x belongs to open interval C minus delta and C plus delta. f of C ची जी व्हॅल्यू आहे ती ऑलवेज लेस दॅन असली पाहिजे f of x पेक्षा. x कुठल्या व्हॅल्यू घेणार? तर ओपन इंटरवल C मायनस डेल्टा टू C प्लस डेल्टा. ही कुठल्या C सोडून बाकीच्या कुठल्याही व्हॅल्यू घेतल्या तर त्या पॉइंटला जी फंक्शनची व्हॅल्यू असणार आहे ती ग्रेटर झाली पाहिजे f of C पेक्षा. असे जर कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर दिलेलं फंक्शन हे मिनिमम आहे at point x equal to C point. किंवा ते डिक्रीजिंग इनक्रीजिंग फंक्शनच्या भाषेमध्ये सांगायचं असेल तर पहा, thus the function f of x will have minimum, ते मिनिमम पाहिजे, minimum at x equal to C if f of x is decreasing in interval x is less than C and greater than C minus delta and increasing in x is less than C plus delta and greater than C. म्हणजे C पॉइंटच्या राईट साईडला जे फंक्शन आहे ते इनक्रीजिंग असलं पाहिजे आणि C पॉइंटच्या लेफ्ट साईडला जे फंक्शन आहे ते डिक्रीजिंग असलं पाहिजे. असं जर असेल तर ते फंक्शन जे आहे त्या फंक्शनला म्हणायचं मिनिमम ॲट पॉइंट एक्स इक्वल टू C. तसंच मॅक्झिमम केव्हा? तर C पॉइंटच्या लेफ्ट साईडला दिलेलं फंक्शन हे इनक्रीजिंग असलं पाहिजे आणि C पॉइंटच्या राईट साईडला ते डिक्रीजिंग असलं पाहिजे. तर म्हणायचं दिलेलं फंक्शन हे मॅक्झिमम आहे ॲट पॉइंट एक्स इक्वल टू C ला. तर ह्या दोन डेफिनेशन लक्षात ठेवा, मॅक्झिमम केव्हा, मिनिमम केव्हा. मॅक्झिमम व्हॅल्यू कुठली आहे, मिनिमम व्हॅल्यू कुठली आहे. आता त्यानंतर पुढे पहा, इफ f डॅश c इज इक्वल टू 0, जर f डॅश c ची व्हॅल्यू 0 येत असेल, f डॅश c म्हणजे फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला आणि त्यामध्ये तो पॉइंट ठेवला तर व्हॅल्यू 0 आली. देन x is equal to C, the function is neither increasing nor decreasing. Such point on the curve is called turning point or stationary point. फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह त्या पॉइंटला जर 0 आला तर दिलेलं फंक्शन हे इनक्रीजिंग नाही, डिक्रीजिंग नाही. कुठल्या पॉइंटला? x इक्वल टू C ला. तर त्या पॉइंटला काय म्हणायचं? तर टर्निंग पॉइंट किंवा स्टेशनरी पॉइंट म्हणायचं. त्यानंतर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट पाहू आपण. तर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट, अ फंक्शन f of x has maximum at point x equal to C. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट काय सांगते लक्षात ठेवा. अ फंक्शन f of x has maximum at point x equal to C if पहिली कंडिशन f dash c is equal to 0. त्यानंतर सेकंड कंडिशन f dash c minus h is greater than 0. त्यानंतर थर्ड कंडिशन f dash c plus h is less than 0 where h is very small positive number. म्हणजे C मायनस एच, C च्या लेफ्ट साईडला, C मायनस एच म्हणजेच लेफ्ट साईड, C च्या लेफ्ट साईडला हा f डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह जर ग्रेटर दॅन 0 येत असेल तर आपण त्याला म्हणतो इनक्रीजिंग. म्हणजेच दिलेलं फंक्शन जे आहे C पॉइंटच्या लेफ्ट साईडला इनक्रीजिंग असेल आणि C पॉइंटच्या राईट साईडला लेस दॅन 0 म्हणजे डेरिव्हेटिव्ह डिक्रीजिंग असेल
तर दिलेलं फंक्शन जे आहे त्या फंक्शनला म्हणायचं मॅक्झिमम ॲट एक्स इक्वल टू सी. पहिली कंडिशन एफ डॅश इक्वल टू 0, सी मायनस एचला इन्क्रीजिंग असलं पाहिजे, सी प्लस एचला ते फंक्शन डिक्रीजिंग असलं पाहिजे. तर दिलेल्या फंक्शनला म्हणायचं मॅक्झिमम ॲट एक्स इक्वल टू सी. आता मिनिमम, अ फंक्शन एफ ऑफ एक्स हॅज अ मिनिमम ॲट एक्स इक्वल टू सी इफ एफ डॅश सी इज इक्वल टू 0. पहिली कंडिशन सेम आहे. सेकंड कंडिशन सी मायनस एचला लेस दॅन 0 म्हणजेच डिक्रीजिंग, म्हणजेच सी पॉइंटच्या लेफ्ट साईडला जे फंक्शन आहे ते डिक्रीजिंग असलं पाहिजे आणि सी पॉइंटच्या राईट साईडला सी प्लस एच म्हणजेच राईट साईड, सीच्या राईट साईडला दिलेलं फंक्शन ग्रेटर दॅन 0 म्हणजेच इन्क्रीजिंग असेल. तर दिलेलं जे फंक्शन आहे एफ ऑफ एक्स हॅज मिनिमम ॲट पॉइंट एक्स इक्वल टू सी. तर या 3 कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर दिलेलं फंक्शन हे मिनिमम आहे ॲट पॉइंट एक्स इक्वल टू सी. आणि मॅक्झिमम केव्हा, तर या 3 कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर दिलेलं फंक्शन हे मॅक्झिमम आहे ॲट एक्स इक्वल टू सी. याला म्हणायचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. Note, if f dash c is equal to 0 and f dash c minus h is greater than 0, comma f dash c plus h is greater than 0. म्हणजे पहिली कंडिशन आहे f dash c equal to 0 आणि c minus h ला greater than 0 म्हणजेच इन्क्रीजिंग असेल आणि c plus h ला पण इन्क्रीजिंग असेल, दोन्ही इन्क्रीजिंग असेल, किंवा or f dash c minus h is less than 0 आणि f dash c plus h is less than 0. आता c minus h ला डिक्रीजिंग असेल, c plus h ला पण डिक्रीजिंग असेल, then f of c is neither maximum nor minimum. In such case x is equal to c is called point of inflection. तर लक्षात ठेवा ते मॅक्झिमम केव्हा नसेल, नायदर मॅक्झिमम नॉर मिनिमम केव्हा असेल तर फंक्शन एफ डॅश इक्वल टू 0 सी मायनस एचला इन्क्रीजिंग असेल, सी प्लस एचला इन्क्रीजिंग असेल, किंवा ऑर एफ डॅश इक्वल टू 0 आणि सी मायनस एचला लेस दॅन 0 म्हणजेच डिक्रीजिंग असेल, सी प्लस एचला पण लेस दॅन 0 असेल. तर दिलेलं फंक्शन जे आहे ते नायदर मॅक्झिमम नॉर मिनिमम आणि असा जो पॉइंट आहे एक्स इक्वल टू सी त्याला म्हणायचं पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन. आता सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. अ फंक्शन एफ ऑफ एक्स हॅज मॅक्झिमम ॲट पॉइंट एक्स इक्वल टू सी इफ एफ डॅश सी इज इक्वल टू 0 अँड एफ डबल डॅश सी इज लेस दॅन 0. म्हणजे पहिला डेरिव्हेटिव्ह घेतला त्यामध्ये सी ची व्हॅल्यू ठेवली ती आली 0, तसंच डबल डॅश मध्ये ठेवला सी, त्याची व्हॅल्यू जर लेस दॅन 0 आली तर काय म्हणायचं, दिलेलं फंक्शन काय आहे मॅक्झिमम आहे ॲट एक्स इक्वल टू सी पॉइंट. अ फंक्शन एफ ऑफ एक्स इज हॅज मिनिमम ॲट एक्स इक्वल टू सी इफ एफ डॅश सी इज इक्वल टू 0 and f double dash c is greater than 0. then दिलेलं फंक्शन हे मिनिमम आहे ॲट एक्स इक्वल टू सी ला. तर सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टची प्रोसिजर काय आहे, तर दिलेलं फंक्शन असणार आहे ते फंक्शन काय करायचं, फंक्शन घ्यायचं, त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा, तर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वेटिंग 0 घ्यायचा. इक्वेटिंग 0 घेतल्यानंतर 2 फॅक्टर मिळणार आहेत आपल्याला, क्वाड्रेटिक असेल तर 2 फॅक्टर मिळणार. ते 2 फॅक्टर आपण फर्स्ट जे सेकंड डेरिव्हेटिव्ह फाइंड केलेला आहे त्या सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये सबस्टिट्यूट करून पाहायचं. सबस्टिट्यूट केल्यानंतर जर व्हॅल्यू लेस दॅन 0 येत असेल, निगेटिव्ह येत असेल, तर दिलेलं फंक्शन हे मॅक्झिमम असणार आहे. आणि जर व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली, ग्रेटर दॅन 0 आली सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये ठेवल्यानंतर, तर दिलेलं फंक्शन हे मिनिमम असणार आहे ॲट पॉइंट एक्स इक्वल टू सी. तर ही झाली सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टची प्रोसिजर. नोट, इफ एफ डबल डॅश सी इज इक्वल टू 0 सेकंड डेरिव्हेटिव्ह फाइंड केला आणि फाइंड केल्यानंतर त्यामध्ये सी इक्वल टू
व्हॅल्यू ठेवली आणि ती जर व्हॅल्यू 0 येत असेल then second derivative test is fail. So you may use the first derivative test. Second derivative test fail केव्हा तर f डबल डॅश c इज इक्वल टू जर 0 आलं, सेकंड डेरिव्हेटिव्ह ची व्हॅल्यू जर 0 आली तर सेकंड डेरिव्हेटिव्ह त्यावरती काही एक्झाम्पल आहेत, ते एक्झाम्पल पाहू आपण. परीक्षेला 4 मार्क्ससाठी अशा टाईपचा क्वेश्चन विचारू शकतात. फाइंड द मॅक्झिमम अँड मिनिमम ऑफ द फॉलोइंग फंक्शन. किंवा असा एक क्वेश्चन असेल, एक्झामाइन द फॉलोइंग फंक्शन फॉर मॅक्झिमा अँड मिनिमा, ऑल्सो फाइंड मॅक्झिमम व्हॅल्यू अँड मिनिमम व्हॅल्यू. असाही क्वेश्चन परीक्षेला विचारू शकता. तर फंक्शन आहे f of x इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 9x स्क्वेअर प्लस 24x. आता सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट काय सांगते, मॅक्झिमम मिनिमम साठी दिलेलं फंक्शन असेल त्याचा पहिला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा, त्याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. मग नाव फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वेटिंग 0. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वेटिंग 0 घेतल्यानंतर 2 फॅक्टर येणार. 2 फॅक्टर कशामध्ये सबस्टिट्यूट करून पाहायचे, सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये पाहायचे. सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये सबस्टिट्यूट केली, जर व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर मॅक्झिमम आणि जर पॉझिटिव्ह आली तर मिनिमम. ही प्रोसिजर आहे. आता सोल्युशन पहा. गिवन दॅट f of x इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 9x स्क्वेअर प्लस 24x, याला इक्वेशन नंबर लिहिलं 1. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर f of x चा डेरिव्हेटिव्ह f डॅश x, त्याचा डेरिव्हेटिव्ह एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, 2 into 9 दॅट इज 18x म्हणून मायनस 18x प्लस x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून 24. याला इक्वेशन नंबर लिहिलं 2. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर f डबल डॅश x इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x म्हणून 6x मायनस x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून मायनस 18. याला इक्वेशन नंबर 3. त्याला इक्वेशन 3 द्यायचं. नाव किंवा बट f डॅश x इज इक्वल टू 0. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह जो फाइंड केला आहे तो इक्वेटिंग 0 घ्यायचा. देअरफॉर 3x स्क्वेअर मायनस 18x प्लस 24 इज इक्वल टू 0. 3 जर कॉमन घेतला दॅट इज 3 इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 8 इज इक्वल टू 0. हा 3 जो आहे हा राईट साइडला घेतला तर 0 होईल. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 8 इज इक्वल टू 0. आता हे क्वाड्रेटिक इक्वेशन आलं, याचे फॅक्टर फाइंड करायचे आपल्याला. मग याचे फॅक्टर काय म्हणणार, 8चे असे फॅक्टर फाइंड करायचे की त्याचे ॲडिशन मायनस 6 आले पाहिजे आणि मायनस 4 मायनस 2. म्हणून एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 2x प्लस 8 इज इक्वल टू 0. सुरुवातीच्या 2 टर्म मधून x कॉमन घेता येईल, म्हणून x कॉमन घेतलं तर x मायनस 4 आणि लास्ट 2 टर्म मधून मायनस 2 कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये येईल x मायनस 4 इज इक्वल टू 0. आता 1 फॅक्टर सेम आला x मायनस 4, म्हणून फर्स्ट फॅक्टर येईल x मायनस 4, सेकंड फॅक्टर येईल x मायनस 2 इज इक्वल टू 0. दॅट इज 2 फॅक्टरचा प्रॉडक्ट 0 आहे, म्हणजे फर्स्ट फॅक्टर इक्वल टू 0 किंवा सेकंड फॅक्टर इज इक्वल टू 0. Therefore x is equal to 4 and or x equal to 2. 2 फॅक्टर आले, x च्या व्हॅल्यू 2 आले, x इक्वल टू 4 आणि x इक्वल टू 2. आता मग सुरुवातीला पहिली व्हॅल्यू घ्या. when x is equal to 4, ही जी x equal to 4 जे आहे ही थर्ड इक्वेशन मध्ये ठेवून पाहिजे. मग therefore put x equal to 4 in equation third. Therefore f double dash 4 is equal to x equal to 4 ठेवायचे. f double dash 4 is equal to 6 into 4 that is 24 minus 18 आणि 24 minus 18 is equal to 6 आणि is greater than 0 पॉझिटिव्ह आली. मग म्हणायचं बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट the function f of x is minimum at point x equal to 4. जर पॉझिटिव्ह आली तर
मिनिमम कुठला पॉईंट आहे तो पॉईंट लिहायचा. आता मिनिमम व्हॅल्यू कशी फाइंड करायची, देअरफॉर मिनिमम व्हॅल्यू इज. आता x इक्वल टू 4 ला मिनिमम आले, मग मिनिमम व्हॅल्यू कशी फाइंड करायची, तर इक्वेशन 1 मध्ये ठेवायची. 1 मध्ये ठेवलं की आपल्याला मिनिमम व्हॅल्यू मिळेल. देअरफॉर f ऑफ 4 इज इक्वल टू फर्स्ट मध्ये ठेवलं 4 चा क्यूब मायनस 9 इंटू 4 स्क्वेअर प्लस 24 इंटू 4 दॅट इज 4 चा क्यूब 64, 16 इंटू 9 दॅट इज 144 आणि 24 इंटू 4 दॅट इज 96. यांचे ॲडिशन सबस्ट्रॅक्शन घ्या ते 16. ही आली मिनिमम व्हॅल्यू. आता असंच x इक्वल टू 2 ला फाइंड करायचे. मग वेन x इक्वल टू 2 put x equal to 2 in equation number 3, then we get therefore f double dash 2 is equal to 12 minus 18. third मध्ये ठेवली f double dash 2 is equal to 12 minus 18 that is 12 minus 18 minus 6 आणि minus 6 is less than 0 असं पुढे लिहायचं less than 0. मग by second derivative test the function f of x is maximum at point x equal to 2. therefore maximum व्हॅल्यू कशी फाइंड करायची, तर x equal to 2 जो आहे ते कुठल्या इक्वेशन मध्ये ठेवायचं, तर फर्स्ट इक्वेशन मध्ये ठेवायचं. मग therefore f of 2 is equal to 2 चा क्यूब मायनस 9 इंटू 2 स्क्वेअर प्लस 24 इंटू 2. 2 चा क्यूब येईल 8, 4 इंटू 9 दॅट इज 36 आणि 24 इंटू 2 दॅट इज 48. यांचे ॲडिशन घ्या 8 प्लस 48 56 मायनस 36 दॅट इज 20. म्हणून मॅक्झिमम व्हॅल्यू आली 20, मिनिमम व्हॅल्यू आली 60. आणि हे जे आन्सर आहे हे बरोबर आहे की चूक आहे कसं लक्षात ठेवायचं, तर मॅक्झिमम व्हॅल्यू जी आहे ही ग्रेटरच आली पाहिजे मिनिमम पेक्षा. असं नाही झालं पाहिजे की मिनिमम व्हॅल्यू ग्रेटर येते मॅक्झिमम पेक्षा. असं जर असं होत असेल तर आन्सर कुठेतरी चुकलं, आपलं कॅल्क्युलेशन चुकलं हे लक्षात ठेवायचं. मग शेवटी लिहायचं अँड हेन्स दी मॅक्झिमम व्हॅल्यू इज 20 ॲट कुठल्या पॉईंटला, तर x इक्वल टू 2 ला अँड मिनिमम व्हॅल्यू इज 16 ॲट पॉईंट x इक्वल टू 4 ला. असं जर व्यवस्थित तुम्ही सॉल्व केलं एक्झाम्पल तर परीक्षेला 4 मार्कला एक्झाम्पल विचारू शकतात किंवा विचारलेले पहा. असं सेकंड एक्झाम्पल पाहूया पहा. डिवाइड द नंबर 30 into 2 parts such that their product is maximum. 30 नंबर आहे त्याचे 2 पार्ट तयार करायचे की त्यांचा प्रॉडक्ट काय आहे याला पाहिजे मॅक्झिमम आला पाहिजे. मग सोल्युशन लिहिताना काय करायचं, सपोज द फर्स्ट पार्ट बी x. फर्स्ट पार्ट आपण x म्हटलं, मग सेकंड पार्ट काय येईल पहा बरं. मग सेकंड पार्ट विल बी 30 मायनस x. 30 मधून x सबस्ट्रॅक्ट केला की सेकंड पार्ट. मग आपल्याला दिलेलं आहे की दिअर प्रॉडक्ट इज मॅक्झिमम. मग दिअर प्रॉडक्ट इज इक्वल टू f ऑफ x म्हणूया आपण त्याला. आणि प्रॉडक्ट घेतला तर x इंटू 30 मायनस x. x ने मल्टिप्लाय केलं तर काय येईल 30x मायनस x स्क्वेअर f ऑफ x आला. आता एकदा फंक्शन मिळालं की जी सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टची जी प्रोसिजर आहे ते अप्लाय करायची. मग दिलेलं फंक्शन जे आहे त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग देअरफॉर f डॅश x इक्वल टू 30 मायनस 2x. x चा डेरिव्हेटिव्ह 1, x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. याला इक्वेशन नंबर 1 लिहिलं. अगेन डिफरन्शिएट केलं, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर f डबल डॅश x इज इक्वल टू -2. 30 चा डेरिव्हेटिव्ह 0, x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून -2. याला इक्वेशन नंबर लिहिला 2. मग बट f डॅश x इज इक्वल टू 0. मग f डॅश x इक्वल टू 0 ठेवायचे. मग therefore 30 minus 2x equal to 0. Therefore 2x is equal to 30. मग x is equal to काय येईल 50. आता x ची व्हॅल्यू फाइंड केली आहे कशामध्ये ठेवायची, सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये ठेवून पाहिजे. therefore x equal to 15 in equation 2. therefore f double dash 15 is equal to -2. f double dash x हे जे फंक्शन आहे कॉन्स्टंट फंक्शन आहे
म्हणून कुठलीही x ची व्हॅल्यू ठेवली तर तेच फंक्शन आहे. म्हणून f'15 इज इक्वल टू -2 लेस दॅन 0. लेस दॅन 0 म्हणजे फंक्शन कसं असणार आहे, मॅक्झिमम. म्हणून दिअर f ऑफ बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट the function is maximum at x equal to 15. फंक्शन म्हणजे f of x आणि f of x ला आपण काय म्हटलंय, दिअर प्रॉडक्ट. Therefore second part will be 30 minus x, that is 30 minus 50 is equal to 15, and hence divide the number 30 into two parts, equal parts 15 आणि 15 such that their product is maximum. असा एक क्वेश्चन 3 मार्क्ससाठी विचारू शकता. फक्त सुरुवातीला ते लिहिता आलं पाहिजे, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट अप्लाय करता आली पाहिजे. म्हणजे असा 30चे असे 2 पार्ट तयार केले, इक्वल पार्ट तयार केले की त्यांचा प्रॉडक्ट काय येणार आहे, मॅक्झिममच येणार आहे. 30चे कुठलेही पार्ट तयार करू शकतो आपण. 30चे 20 आणि 10 आपण पार्ट आहे, परंतु त्यांचा प्रॉडक्ट मॅक्झिमम असणार नाही. तर मॅक्झिमम केव्हा येईल, तर दोन्ही इक्वल पार्ट असतील तरच त्यांचा प्रॉडक्ट काय येईल, मॅक्झिमम येईल. तसंच पुढचं 3rd नंबर एक्झाम्पल बघू आपण. अ वायर ऑफ लेंथ 36 मीटर इज बेंट इनटू फॉर्म अ रेक्टँगल. फाइंड इट्स डायमेन्शन्स इफ द एरिया ऑफ द रेक्टँगल इज मॅक्झिमम. एक वायर आहे, त्या वायरची लेंथ दिलेली किती, 36 मीटर, आणि ती काय करायची, बेंट करायची. बेंट केल्यानंतर त्यापासून काय तयार झाला पाहिजे, तर रेक्टँगल तयार झाला पाहिजे. आणि त्या रेक्टँगलचे आपल्याला डायमेन्शन्स फाइंड करायचे, म्हणजे लेंथ इंटू ब्रेड्थ फाइंड करायची. परंतु केव्हा, इट्स एरिया इफ द एरिया ऑफ द रेक्टँगल इज मॅक्झिमम. असा एक क्वेश्चन परीक्षेला विचारू शकता. मग आपल्याला डायमेन्शन फाइंड करायचे, म्हणून लेंथ आणि ब्रेड जे आहे त्याला आपण मेन्शन करूया. सपोज किंवा लेट x and y be length and breadth of the rectangle. Therefore the perimeter of a rectangle, 4 sides ची काय करायची, ऍडिशन, that is 2 into x plus y. आणि पेरिमीटर आणि लेंथ ऑफ वायर मध्ये रिलेशन काय असणार आहे, तर पेरिमीटर ऑफ ए रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ ऑफ ए वायर. पुढे बट द लेंथ ऑफ वायर इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ ए रेक्टँगल. आणि वायरची लेंथ दिलेली 36 इज इक्वल टू 2 into x plus y, that is 2 into x plus y equal to 36. हा 2 राईट साईडला घेतला तर डिवाइड होईल, म्हणून 36 ला डिवाइड केलं तर 18 येईल. x plus y equal to 18. यावरून y ची व्हॅल्यू लिहिता येईल, y is equal to 18 minus x. याला इक्वेशन नंबर लिहायचं 1. अँड एरिया ऑफ ए रेक्टँगल इज इक्वल टू, सपोज आपण त्याला एरियाला म्हणूया f of x, आणि इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. परंतु फंक्शन लिहिताना ते ओनली एक्स मध्येच असलं पाहिजे. मग हा y ची जी व्हॅल्यू आहे, फ्रॉम इक्वेशन 1 वरून y ची व्हॅल्यू इथे ठेवायची. Therefore f of x equal to x into bracket 18 minus x. x ने मल्टिप्लाय केलं तर पावर f of x is equal to 18x minus x square. आता हे झालं फंक्शन मिळालं. आता एकदा फंक्शन मिळालं तुम्हाला की सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट जी प्रोसिजर आहे ती काय करायची, अप्लाय करायची. त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा, त्याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वेटिंग 0 घ्यायचं, त्यापासून जी व्हॅल्यू मिळणार आहे ती सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये ठेवून पाहिजे, आणि त्यानुसार बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टने लिहायचं. मग आता आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. Therefore f dash x is equal to 18 minus 2x. x चा डेरिव्हेटिव्ह आला 1 म्हणून 18, x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह आला 2x. याला इक्वेशन नंबर लिहिला सेकंड. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. Therefore f double dash x is equal to -2, आणि त्याला इक्वेशन नंबर लिहिला थर्ड. बट f dash x is equal to 0.
मग एफ डॅश एक्स ची व्हॅल्यू 0 ठेवली तर 18 मायनस 2x इज इक्वल टू 0. Therefore 2x is equal to 18. Therefore x is equal to 9. आणि लेंथ युनिट दिलेले ते युनिट मीटर मध्ये आहे. मग पुट x इक्वल टू 9 इन इक्वेशन थर्ड वी गेट सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये ठेवायचं. Therefore f double dash 9 is equal to -2 आणि -2 is less than 0 by second derivative test. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट नुसार काय द फंक्शन इज मॅक्झिमम ॲट x इक्वल टू 9. मग पुट x इक्वल टू 9 इन इक्वेशन 1 वी गेट y ची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला. Therefore y is equal to 18 minus x. Put x equal to 9. Therefore 18 minus 9 that is 9. Therefore y equal to 9. आणि शेवटी लिहायचं and hence the area of the rectangle is maximum. फंक्शन म्हणजेच आपण तिथे फंक्शनलाच एरिया म्हटलेलं इथे. Hence the area of the rectangle is maximum when x is equal to 9 meter किंवा length x is equal to 9 meter and breadth y is equal to 9 meter. असा एक क्वेश्चन परीक्षेला येऊ शकतो. पुढचं नंबर 4th example. A rectangular sheet of paper has area 24 square meter. The margin at the top and bottom are 75 centimeter each and the side 50 centimeter each. What are the dimensions of the paper if the area of the printed space is maximum? एक्झाम्पल काय दिलेलं आहे, एक रेक्टँग्युलर शीट पेपर आहे, त्या रेक्टँग्युलर शीट पेपरचा एरिया दिलेला आहे. एरिया दिलेला आहे 24 स्क्वेअर मीटर आणि काय करायचंय द मार्जिन ॲट टॉप अँड बॉटम आर 75 सेंटीमीटर इच आणि साइड्स 50 सेंटीमीटर इच. व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ द पेपर. म्हणजे हे जे रेक्टँग्युलर पेपर आहे त्याचे आपल्याला डायमेन्शन फाइंड करायचे इफ द एरिया ऑफ द प्रिंटेड स्पेस इज मॅक्झिमम. आणि दिलेले तो जो एरिया आहे प्रिंटेड स्पेसचा तो मॅक्झिमम असला पाहिजे. मग एक रेक्टँग्युलर शीट पेपर आहे, त्या शीट पेपरचे एरिया आहे 24 बाय डायग्राम. एक रेक्टँग्युलर शीट पेपर आहे, त्याचा एरिया दिलेला आहे तुम्हाला 24 स्क्वेअर मीटर. त्यानंतर मार्जिन सोडायची आहे टॉप आणि बॉटमला 75 सेंटीमीटर आणि साइडनं 50 सेंटीमीटर. त्यानंतर आपण लेंथ म्हटलं x आणि ही जी ब्रेडथ आहे y म्हटलं, तर आपल्याला हे जे डायमेन्शन्स आहेत या रेक्टँग्युलर शीट पेपर x आणि y याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची. सोल्युशन लिहिता सुरुवातीला मेन्शन करूया x काय आहे y काय आहे. लेट x मीटर अँड y मीटर बी विड्थ किंवा लेंथ अँड ब्रेडथ ऑफ द रेक्टँग्युलर शीट पेपर रिस्पेक्टिव्हली. त्यानंतर दिलेला आहे एरिया ऑफ द पेपर इज इक्वल टू 24 स्क्वेअर मीटर. एरिया म्हणजेच x इंटू y इज इक्वल टू 24 दॅट इज y इज इक्वल टू काय लिहिता येईल 24 अपॉन x. याला इक्वेशन नंबर लिहायचं 1. पुढे आफ्टर लिव्हिंग द मार्जिन, हे मार्जिन आपण कट केली किंवा मार्जिन आखली. दे लेंथ ऑफ, ही जी लेंथ आहे प्रिंटेड स्पेसची ती लेंथ काय येणार टोटल एक्स आहे. एक्स मधून हे 50 सेंटीमीटर आणि 50 सेंटीमीटर म्हणजे 100 सेंटीमीटरचं मीटर मध्ये करायचं म्हणून x मायनस 1 मीटर अँड ब्रेडथ ऑफ द प्रिंटिंग स्पेस 75 सेंटीमीटर. 75 सेंटीमीटर म्हणजे 150 सेंटीमीटर
आणि 150 सेंटीमीटरचा मीटरमध्ये 1.5 मीटर, म्हणून त्याची जो प्रिंटेड स्पेस आहे हा प्रिंटेड स्पेस त्याची जी ब्रेड्थ आहे ती काय मिळणार आहे y minus 1.5 मीटर. नाव let capital A be the area of a printed space. हा जो प्रिंटेड स्पेस आहे त्याचा आपण एरिया म्हटलं कॅपिटल ए. Therefore A is equal to area of a printed space is equal to length into breadth. मग x into y म्हटलेले, पण लेंथ काय आहे x minus 1 आणि ब्रेड्थ आहे 1 y minus 1.5. मग y ची व्हॅल्यू इथे ठेवली. Therefore x minus 1 is equal to 24 upon x minus 1.5. ओनली फंक्शन जे आहे ओनली x मध्ये आलं पाहिजे, डिफरन्शिएट आपल्याला x करायचे. मग ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन घेतलं, तर मल्टिप्लिकेशन घेतलं तर काय येईल पहा. फर्स्ट x ने मल्टिप्लाय केलं तर x कॅन्सल होईल, 24 येईल. त्यानंतर x ने 1.5 मल्टिप्लाय केलं तर मायनस 1.5 इंटू एक्स, परत मायनस 1 ने मायनस 24 अपॉन एक्स आणि मायनस मायनस प्लस होईल, दॅट इज 1.5. आता हे 24 प्लस 1.5 येईल 25.5 मायनस 1.5 मायनस 24 अपॉन एक्स, याला इक्वेशन नंबर लिहिलं सेकंड. फंक्शन मिळालं. आता आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट अप्लाय करायची. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलं. Therefore dA अपॉन dx इज इक्वल टू 25.5 चा डेरिव्हेटिव्ह 0 कॉन्स्टंट आहे, मायनस 1.5 चा x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून मायनस 1.5 आणि 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर, म्हणून इथं मायनस मायनस प्लस होईल 24 अपॉन एक्स स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर लिहिलं थर्ड. Again differentiate with respect to x. d2a by dx square is equal to first 1 minus 1.5 constant आहे, its derivative 0 आणि 1 upon x square चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, हा x स्क्वेअर न्यूमरेटरला घेतला तर काय होईल, पॉवर त्याची मायनस होईल म्हणून x रेज टू मायनस 2 आणि त्याचा पॉवर डेरिव्हेटिव्ह घेतला तर ती पॉवर मल्टिप्लाय करायची, पॉवर मधून 1 सबट्रॅक्ट करायचं म्हणून मायनस 2 इंटू एक्स रेज टू मायनस 3 आणि पॉवर पॉझिटिव्ह मध्ये घ्यायचं असेल तर ते डिनॉमिनेटरला घ्यायचं म्हणून मायनस 2 इंटू 24 दॅट इज मायनस 48 अपॉन एक्स क्यूब. हा आला सेकंड डेरिव्हेटिव्ह. तर याला इक्वेशन नंबर लिहिलं 4. नाव फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वेटिंग 0 फॉर मॅक्झिमम प्रिंटिंग स्पेस dA अपॉन dx इज इक्वल टू 0. मग फर्स्ट डेरिव्हेटिव्ह जो आहे इक्वेशन थर्ड इक्वेटिंग 0 घ्यायचं. minus 1.5 plus 24 upon x square is equal to 0, which implies 24 upon x square is equal to 3 upon 2. 1.5 कसं लिहिता येईल तर 3 upon 2 लिहिता येईल. आता therefore x square equal to लिहिता येईल 16. त्याचा रेसिप्रोकल घ्या, मग x square is equal to 16. therefore x is equal to plus minus 4, but length is always positive म्हणून x is not equal to minus 4. therefore x equal to 4. आता ही जी व्हॅल्यू फाइंड केली ही इक्वेशन फोर्थ मध्ये ठेवायची, सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये ठेवायची. therefore d2a by dx square at x equal to 4 is equal to minus 48 upon 4 चा क्यूब. ही जी टर्म आहे त्याला मायनस साइन आहे म्हणून ही निगेटिव्ह आहे, म्हणून पुढे लिहायचं इज लेस दॅन 0. आणि बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट नुसार, बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट the area of the rectangular printing space is maximum when x is equal to 4 meter. हा जो प्रिंटेड स्पेस आहे त्याचा एरिया मॅक्झिमम असताना, त्याची एरिया ऑफ ए रेक्टँग्युलर स्पेस इज मॅक्झिमम वेन लेंथ काय असताना 4 मीटर असताना. But x is equal to 4 in equation 1, then we get y upon y is equal to 24 upon 4 that is 6 आणि शेवटी लिहायचं and hence
The dimensions of the rectangular sheet paper are x equal to 4 and y equal to 6 meter. म्हणजेच यांचा जर प्रॉडक्ट घेतला लेंथ इंटू ब्रेथ तर 24 यायला पाहिजे टोटल. 4 into 6 that is 24. म्हणून डायमेन्शन्स काय आले त्या रेक्टँग्युलर शीट पेपरचे, तर लेंथ आली 4 मीटर, ब्रेथ आले 6 मीटर. असंही एक्झाम्पल विचारू शकतात पहा 4 मार्कसाठी. हे जे एक्झाम्पल आहेत हे सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टवर डिपेंड आहे. पहा पुढचं एक एक्झाम्पल आहे. An open box is to be cut off piece of square cardboard of side 18 cm by cutting off equal squares from the corners and turn up the sides. Find the maximum volume of the box. तर त्या बॉक्सचं मॅक्झिमम व्हॉल्यूम फाइंड करायची. पहा काय आहे. ओपन बॉक्स इज टू बी कट ऑफ पीस ऑफ स्क्वेअर कार्डबोर्ड ऑफ साइड 18 cm by cutting off equal squares from the corners and turning up the sides. काय 18 सेंटीमीटर एक स्क्वेअर आहे. 18 सेंटीमीटर साइड असणार एक कार्डबोर्ड आहे आणि त्याच्या जे 4 कॉर्नर आहेत त्या 4 कॉर्नरला इक्वल स्क्वेअर्सेस काय केले, कट केले. आणि कट केल्यानंतर जे साइड्स आहेत त्या टर्न केल्या. टर्निंग अप दी साइड्स. टर्न केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, तर ओपन बॉक्स मिळणार आहे. मग त्या ओपन बॉक्सचं मॅक्झिमम आपल्याला व्हॉल्यूम फाइंड करायचे. पहा असे डायग्राम. हे टोटल स्क्वेअर कार्डबोर्ड जे आहे त्याची लेंथ दिलेली आहे, साइड दिलेली 18 सेंटीमीटर आणि त्याचे जे 4 कॉर्नर्स आहेत त्या 4 कॉर्नर्स आपल्याला काय करायचे, कट करायचे. आणि कट केल्यानंतर त्या जे साइड्स आहेत त्या टर्न करायच्या. टर्न केल्यानंतर तो काय आपल्याला मिळणार आहे, एक ओपन बॉक्स मिळणार आहे आणि त्या ओपन बॉक्सचा आपल्याला मॅक्झिमम व्हॉल्यूम फाइंड करायचे. मग आपण असं म्हटलं, लेट दी साइड ऑफ ईच ऑफ दी स्मॉल स्क्वेअर्सेस कट बी x सेंटीमीटर. हे जे 4 कॉर्नर्स आहेत त्या 4 कॉर्नर्सची साइड जे आहे आपण x म्हटलं. देअरफॉर तो जो बॉक्स आहे त्या बॉक्सचं बेस काय येईल बरं, बेसची साइड. सो दॅट each side of the box to be made is 18 minus 2x and height be x. हा जो बॉक्स आहे तो बॉक्स पण काय असणार आहे, स्क्वेअर असणार आहे. मग त्याची जी साइड असणार आहे ते साइड काय येईल, 18 minus 2x. म्हणजेच राईट साइडला x कट केला, त्याच्या लेफ्ट साइडला x कट केला, राहिला किती, ही साइड किती, 18 minus 2x. म्हणजे तो बॉक्स जो आहे त्याचा बेस जो आहे तो स्क्वेअर असणार आहे आणि त्या स्क्वेअरची जी साइड आहे ती 18 minus 2x असणार आहे. आणि टर्न केल्यानंतर ती जी हाईट असणार आहे ती हाईट असणार आहे 1 सेंटीमीटर. मग आपल्याला डायमेन्शन फाइंड करायचे. डायमेन्शन फाइंड करायचे आणि फाइंड केल्यानंतर आपल्याला त्याचे जो बॉक्स आहे त्या बॉक्सचं मॅक्झिमम व्हॉल्यूम फाइंड करायचं. तर सुरुवातीला असं म्हटलं आपण, 1 सेंटीमीटर असणारे 4 कॉर्नर्सला आपण काय केले, स्क्वेअर्सेस कट केले. देन सो दॅट ईच साइड ऑफ दी बॉक्स टू बी मेड इज 18 minus 2x and height is 8 सेंटीमीटर. पुढे let phi be the volume of the box. Therefore phi is equal to length into breadth into height. किंवा असं म्हटलं तरी चालेल, एरिया ऑफ द बेस इंटू हाईट. मग एरिया ऑफ द बेस काय येईल,
18 minus 2x bracket square into height x. Therefore v is equal to याचा स्क्वेअर घ्या 18 minus 2x bracket square एक्सपान्शन घ्या त्याचं एक्सपान्शन येईल 324 minus 72x plus 4x square into x. परत x ने मल्टिप्लाय केला. Therefore v is equal to 324x minus 72x square plus 4x cube. किंवा हे डिक्रीजिंग ऑर्डरने लिहिलं तर कसं लिहिता येईल v is equal to 4x cube minus 72x square plus 24x. याला इक्वेशन नंबर लिहायचं 1. मग याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घ्या डिफरन्शिएट with therefore dv upon dt is equal to x cube चा डेरिव्हेटिव्ह 3x square म्हणून 3 into 4 12x square minus x square चा डेरिव्हेटिव्ह 2x म्हणून 72 into 2 144 into x plus x चा डेरिव्हेटिव्ह 1 that is 324. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आला त्याला इक्वेशन नंबर लिहिलं सेकंड. त्यानंतर अगेन डिफरन्शिएट केलं. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. therefore सेकंड डेरिव्हेटिव्ह येईल 24x minus 144. याला इक्वेशन नंबर लिहिलं थर्ड. नाउ फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वेटिंग 0. dv upon dx is equal to 0. For maximum volume साठी dv upon dt is equal to 0. मग फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वेटिंग 0 घेतलं 12x square minus 144x plus 324 equal to 0. 12 कॉमन घेतला तर x square minus 12x plus 27 equal to 0. आणि 12 राईट साईडला घेतला तर 0 होईल. आता 27 चे असे फॅक्टर फाइंड करायचे की त्याचं ॲडिशन आली पाहिजे 12x. मग 9 आणि 3 म्हणून x minus 3 आणि x minus 9 is equal to 0. आता therefore x equal to 3 x equal to 9. But x is not equal to 9. x is not equal to 9 का बरं तर x is equal to जर 9 घेतलं x is equal to जर 9 घेतलं इथे जो बॉक्सचा जो बेस आहे त्या बेसचे जे साइड आहे त्यामध्ये जर ठेवलं तर 18 minus 18 काय होईल 0 होईल. म्हणजे तो बॉक्सची साइड 0 येईल का नाही तर ते पॉसिबल नाही. म्हणून x is not equal to 9. therefore x is equal to 3. आता ही जी व्हॅल्यू फाइंड केली x equal to 3 ही सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये ठेवायची. therefore put x equal to 3 इक्वेशन थर्ड. therefore d2 v by dx square at x equal to 3 is equal to 72 minus 144 that is minus 74 येईल आणि minus 74 less than 0. पुढे बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट the volume of the box is maximum when x equal to 3 ला. आता मॅक्झिमम व्हॉल्यूम कुठल्या पॉइंटला आहे तर x equal to 3 ला आहे. मग आता मॅक्झिमम व्हॉल्यूम कसं फाइंड करायचं तर फर्स्ट इक्वेशन जे आहे त्यामध्ये ठेवायचं. therefore maximum volume of the box is इथे ठेवलं 18 minus 2 into 3 that is 6 square into 3. therefore 18 minus 6 का येईल 12 चा स्क्वेअर 144 into 3 that is 432 cc म्हणजे क्यूबिक युनिट. क्यूबिक सेंटीमीटर दिलेला आहे ते सेंटीमीटर युनिट दिलेलं आहे म्हणून क्यूबिक सेंटीमीटर. तर त्या बॉक्सचं जे मॅक्झिमम व्हॉल्यूम आहे ते काय आलं 432 क्यूबिक सेंटीमीटर. तर अशा टाईपचे जे एक्झाम्पल आहेत परीक्षेला तुम्हाला विचारू शकतात. 4 मार्क्ससाठी एक्झाम्पल या पॉइंटवरती विचारतात. बऱ्याच वेळेस विचारलेले आहेत. म्हणजे आपला जो ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा चॅप्टर आहे त्यामध्ये जे 6 ऍप्लिकेशन आहेत ते 6 ऍप्लिकेशन आपण व्यवस्थित पाहिलेले पहा. आता पुस्तकमध्ये काही एक्झाम्पल दिलेले ते एक्झाम्पल तुम्ही सोडवा आणि सोडवायचा तुम्ही प्रयत्न करा.
नाही सॉल्व झाले तर आपण सॉल्व करूया. म्हणजे आपण पुढच्या लेक्चरला पुढचा जो आता सेकंडचे 2 टॉपिक झाले, आपण फर्स्ट स्टार्ट करूया. थांबूया इथे आता.